नमस्ते विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.5 बघणार आहोत. In this exercise, we will see how to draw frequency polygon. Okay, now let us start. The information in a frequency table can be presented in various ways. We have studied a histogram. Histogram कसा ड्रॉ करायचा आपण ते बघितलंय. A frequency polygon is another way of presentation. Let us study two methods of drawing a frequency polygon. Okay. First, with the help of histogramच्या साह्याने, and without help of a histogram. We shall use the histogram in figure 6.1 to learn the method of drawing a frequency polygon. बघूया. या ठिकाणी इथे ही फिगर होती आपली. पहिला हिस्टोग्राम या ठिकाणी दिलेला होता तुम्हाला. तर या प्रत्येक हिस्टोग्रामचा इथे मिड पॉइंट घेतलेला आहे आणि तो या बार लाईनने तो जॉईन केलेला आहे. अँड देन यू विल गेट दी फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आता तो कसा ड्रॉ करायचा आहे तर ते बघा इथे. मार्क द मिड पॉइंट ऑफ अप्पर साइड ऑफ ईच रेक्टँगल इन द हिस्टोग्राम. हिस्टोग्रामच्या प्रत्येक अप्पर साइड ही वरची बाजू जी असेल त्याचा इथे मिड पॉइंट घ्यायचा आहे. ओके. ॲज्युम दॅट a rectangle of zero height exists preceding the first rectangle and mark its midpoint. ओके. आता पहिला जो रेक्टँगल असेल त्याचा आधीचा तिथला मिड पॉइंट आपण इथे घ्यायचा आहे. 0 to 7.5 यातला मिड पॉइंट इथे घेतलेला आहे. ओके. नेक्स्ट, सिमिलरली assume a rectangle succeeding the last rectangle and मार्क इट्स मिड पॉइंट. लास्ट रेक्टँगल इथे हा दिलेला आहे. त्याच्यानंतरचा रेक्टँगल त्याच्यानंतरचा देखील आपण इथे मिड पॉइंट या ठिकाणी घेणार आहोत. दिस इज 17.5. मग त्यानंतर किती येणार तर 19.5 या दोघांचा मिड पॉइंट या ठिकाणी येणार आहे. ओके. जॉईन ऑल मिड पॉइंट्स इन ऑर्डर बाय लाईन सेगमेंट. म्हणजे फर्स्ट हा मिड पॉइंट, देन जॉईन दिस, next join this, and in this way you will get the frequency polygon. The closed figure so obtained is frequency polygon. This is with the help of histogram. Okay. Next, observe the following table. It shows that the coordinates of points are decided to draw a frequency polygon without drawing a histogram. आता आपण विदाउट हिस्टोग्राम न काढता पॉइंटच्या साह्याने कसं फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करणार ते बघणार आहोत. नाउ फर्स्ट इयर दी क्लास आर लाईक दिस. 6 to 7, 8 to 9, 10 to 11, 12 to 13, 14 to 15 या प्रकारे सर्व क्लासेस आहेत. दीज क्लासेस आर नॉट कंटिन्युअस. ओके. And therefore, from the lower class limit, we will subtract 0.5 and we will add 0.5 in upper class limit. Okay. Next, we will take the class mark. Upper class plus lower class upon 2. Then you are getting these are the class mark. Okay. आता पहिली फ्रिक्वेन्सी इथे किती तर पहिली फ्रिक्वेन्सी आपल्याला त्याने ती दिलेली नव्हती. Therefore, its a frequency is a 0. Therefore, the coordinates of points म्हणजे क्लास मार्क हा कशावर घेणार. It must be on x axis. That is, the class mark is a x coordinate and the frequency is a y coordinate. म्हणून पहिला पॉइंट किती आला 6.5 to 0. नेक्स्ट, पुढचा क्लास मार्क किती आला तर 8.5 and frequency is a 20. Therefore, the second point is a 8.5 and 20. Third point is a 10.5 and 40. 12.5, 30. Okay. 14.5, 25, and in this way you are getting the all points. Okay. The points corresponding to the coordinates in the fifth column are plotted. Okay. Joining them in order by line segment, we get a frequency polygon. The polygon is shown in figure 6.3 and observe it. या ठिकाणी हे फिफ्थ कॉलम मध्ये दिलेले सर्व पॉइंट्स आपण ग्राफ पेज वरती प्लॉट करणार. फर्स्ट पॉइंट इज अ 6.5 and 0. This is the first one. Its a frequency is a 0. Second point काय घेतलंय त्याने तो 8.5 and 20. This is the 8.5 and the 20. Next 10.5, 40, 12.5, 30,
next 14.5, 20, and 16.5, 20, and the last is 18.5 and 0. Okay, स्केल कसं घेतले बघा इथे. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 2 रुपीज. ओके, म्हणजे इथे 6.5, नेक्स्ट 7.5, 8.5 या प्रकारे. ओके, नेक्स्ट इथे मात्र ऑन द एक्स ॲक्सिस स्केल घेताना 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 2 रुपीज, बट ॲक्च्युअली इफ यू ऑब्झर्व दिस, दॅट इज 6.5 to 8.5, यामध्ये 2 सेंटीमीटर येतात. देअरफॉर दी स्केल मस्ट बी 2 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 2 रुपीज पाहिजे. ओके, अकॉर्डिंग टू बाय माय नॉलेज, किंवा आपण असं इथे ऑब्झर्व पण करू शकतो. ओके, 2 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 2 रुपीज या प्रकारे इथे आपल्याला लक्षात पण येते इथे. ओके, on the y-axis 1 centimeter is equals to 5 funds. Okay, 1 centimeter is equals to 5. y-axis scale कसं आहे तर ते बरोबर आहे. Okay, therefore the x-axis class, that is a net asset value. On the y-axis frequency, number of mutual funds. Okay, आणि मग ह्या सर्व पॉइंट्स जोडणार आणि तुम्हाला हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मिळेल. ओके, नाव लेट अस स्टार्ट सॉल्व एक्झाम्पल. Answer the following questions based on the frequency polygon given in adjacent figure. Okay, write frequency of the class 50 to 60. 50 to 60 याची काय आपल्याला विचारले त्याने तर ती फ्रिक्वेन्सी विचारली. Then its a class mark is a 55, therefore its a frequency is a 10. Next, state the class whose frequency is a 14. 14 फ्रिक्वेन्सी कोणाची आहे तर त्याने आपल्याला तो क्लास या ठिकाणी विचारलेला आहे. द क्लास इज अ 20 to 30. नेक्स्ट, स्टेट द क्लास हुज क्लास मार्क इज अ 55. असा कुठला क्लास आहे की ज्याचा क्लास मार्क हा 55 आहे, दॅट इज अ 50 to 60. ओके, नेक्स्ट, राईट द क्लास इन विच फ्रिक्वेन्सी इज अ मॅक्झिमम. सगळ्यात मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इथे किती आहे तर ती 20 आहे. Then what is the class? The class is, okay, class mark is the 35. Therefore, the class is 30 to 40. Okay, write the classes whose frequency are 0. That is a frequency 0. 0 to 10, that's a frequency 0. And the next 60 to 70 या क्लासची फ्रिक्वेन्सी देखील कशी आहे तर ती 0 आहे. ओके, नाव नेक्स्ट त्याने ते सोल्युशन दिले, तुम्ही ते बघू शकताय. Example number 2. The following table shows the weights of children and the number of children. Draw a frequency polygon showing the information weight of children in kg, and then a second row, that is the number of children. First is 18 to 19, number of children 4, 19 to 20 13, 20 to 21 15, 21 to 22 19, 22 to 23 17, 23 to 24 6. Let us prepare a table showing the coordinates necessary to draw a frequency polygon. Okay, आता फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा आपल्याला एक क्लासेस दिलेत. नेक्स्ट वी विल फाइंड आउट दी क्लास मार्क 18 plus 19 upon 2. Then you will get the 18 plus, that is the 37 upon 2. Then you are getting 18.5. Next 19.5 class mark 20.5, 21.5, 22.5, 23.5. Frequency दिले त्याने that is 4. Therefore the coordinates of the points are 18.54, 19.5 13, 20.5 15, 21.5 19, 22.5 17, 23.5 6. In this way these are the coordinates. Okay, now आता आपण तो ग्राफ ड्रॉ करणार या ठिकाणी. सर्व क्लासेस या ठिकाणी कसे कुठनं स्टार्ट होतात. दी क्लासेस स्टार्ट्स फ्रॉम 18 to 19. मीन्स वॉट, दी पॉइंट्स आर 18.5 to 4. म्हणजेच ते 0 पासून चालत सुरू नाही होत ते. दे आर नॉट स्टार्टिंग फ्रॉम दी 0. देअरफॉर हिअर मस्ट वी हॅव दी क्रिंक लाईन इथे पाहिजे आपल्याला. ओके, मग फर्स्ट क्रिंक लाईन मीन्स वॉट, दॅट इज 18.5च्या आधीचा क्लास मार्क काय असणार आहे तर तो 17.5. ओके, 17.5. Therefore, it's a frequency. I will write here 17.5
and its frequency is a 0. What about the last? Last is 24.5 and its frequency is a 0. And in this way, you can plot all these points and join these points. Okay, then you will get here frequency polygon. या ठिकाणी स्केल कसं घेतलंय बघा. On x-axis 2 centimeter is equals to 1 kg. 2 centimeter is equals to 1 kg. Means what? 17.5 to 18.5. या ठिकाणी ते करेक्ट घेतलेलं आहे. On y-axis 1 centimeter is equals to 4 children. And in this way, if you plot all the points, then join all these points, then you will get the here frequency polygon. Okay, without histogram. Okay, by plotting the points. Okay, now next we will start the practice set 6.5. Now let us start practice set 6.5. Okay, now here the first example. Observe the following frequency polygon and write the answers of the following question below it. Now see this here, frequency polygon. On x-axis marks and on y-axis students. First question, which class has maximum number of students? Okay, now on the y-axis the maximum number of the students are 60, and hence here the class 60 to 70 has maximum number of students. Therefore, the answer is the class 60 to 70 has the maximum number of students. Okay. Now, next question. Write the classes having zero frequency. Zero frequency या ठिकाणी कोणासाठी आहे? That is the 20 to 30 and 90 to 100. Okay. Now here the classes 20 to 30 and 90 to 100 has zero frequency. Okay. Now next again. Write the class mark of class having frequency 50 student. Okay. The class mark of the class having the frequency 50 student is 55. या figure वरनं. Okay. The class mark of the class having frequency 50 student is 55. Okay. Next. Write the lower and upper class limit of the class whose class mark is 85. Okay. The lower class limit is 80 and upper class limit is 90. Therefore, see this answer. The lower class limit and the upper class limits of class whose class mark is 85 are 80 and 90 respectively. Okay. Now next. Question number 5. How many students are in class 80 to 90? 80 to 90 मध्ये किती students आहेत? There are 15 students. Okay. There are 15 students in the class 80 to 90. Now question number 2. Show the following data by frequency polygon. Electric bill in rupees 0 to 200. Families, number of families are 240. 200 to 400, number of families 300. 400 to 600, number of families is 450. 600 to 800, number of families is 350. 800 to 1000, number of families is 160. Okay. आता इथे क्लास बघा 0 पासून स्टार्ट होतात, त्यामुळे क्लिंक लाईनची आपल्याला इथे आवश्यकता नसणार आहे. नाव सी दिस हियर दी क्लास इलेक्ट्रिसिटी बिल इन रुपीज. Class mark 0 plus 200, that is a 200 upon 2. Class mark is 100. Next 200 plus 400, 600 upon 2, 300. 400 plus 600, 1000 upon 2, 500. 600 plus 800, 14,000 upon 2, 700. 800 plus 1000, that is a 1800 upon 2, that is a 900. And last 1000 plus 1200, then you will get here 2200. Divided by 2 means what? 1100. Number of families आहेत आणि या प्रकारे आपल्याला इथे कोऑर्डिनेट्स येता येतील त्याचे 100 to 40, 300, 300,
500, 450, 700, 350, 900, 160 and 1100 frequency is 0. Okay, that is the number of families is 0. तर या ठिकाणी आपण इथे पुन्हा ते टेबल आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. सी दिस या फर्स्ट टेबल आपल्या माहितीसाठी. स्केल x axis 1 centimeter is equals to rupees 100. On y axis 1 centimeter is equals to 100 families. X axis, y axis, okay, x dash y dash लिहिणार. नंतर मग हे डॉट करणार ऑन y axis. ओके, x axis वर काय तर ती क्लास मार्क इलेक्ट्रिसिटी बिल इन रुपीज हे लिहिणार आणि y axis वरती नंबर ऑफ फॅमिलीज. देन राईट दी क्लास मार्क. फर्स्ट इज 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900. Okay, and the last is 1000 and last is 1100. Okay, on y-axis 100, 200. Okay, next is number of, these are the number of families: 300, 400, 500, 600. Okay, the first point is, what is that? 100 and 240. Okay, the first point is 100 and 240. Next is, first is 100 and 240 हा पॉइंट झाला पहिला. सेकंड पॉइंट इज 300, 300 दोन्ही कसे तर 300 आहेत. नेक्स्ट इज 500 and 450. X is 500, Y is 450, and next is 700, 350. X is 700 and Y is 350. इथे बघा 350. And next point is 900 and 160. Here is a 900 and 160. Next point is 1100 and the frequency is 0. हे सर्व पॉइंट्स झाल्यानंतर आपण ते पट्टीने जोडणार आणि जोडताना या ओरिजिन पासून आपण ते जोडणार आहोत. ओके, नाउ फर्स्ट इज ओरिजिन 0. फर्स्ट पॉइंट आपण जोडणार हे स्केलने ओरिजिन पासून स्टार्ट करणार. नेक्स्ट हे दोन जोडणार. ओके, पुन्हा हे पुढचे दोन. and in this way this is the frequency polygon. या प्रकारे तुमचे सगळे पॉइंट स्केल सर्व बरोबर असेल तर तुम्हाला इथे आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. ओके, साधारणतः 3 मार्क्स साठी हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विचारला जातो. ओके, यामध्ये सर्व स्केल, ऑन एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस काय घेतले तुम्ही ते लिहिलं गेलं पाहिजे. And this way we have completed this question. Now next question. The following table shows the classification of percentages of marks of students and number of students. Draw a frequency polygon from the table. Result, that is a percentage: 30 to 40, number of students 7, 40 to 50, 33, 50 to 60, 45, 60 to 70, 65, 70 to 80, 47, 80 to 90, 18, and 90 to 100, 5. Okay. Prepare a table showing coordinates necessary to draw frequency polygon. Note for drawing the frequency polygon, we take the 2 more classes. याच्या आधीचा क्लास घेणार आपण. That is a 20 to 30. त्याची frequency 0 करणार. Okay. And the percentage cannot be more than 100%. Okay, so we take only the class 20 to 30 preceding the first class with the frequency 0. Okay, पुन्हा इथे बघू शकताय तुम्ही या प्रकारे. फर्स्ट इज 20 to 30. त्याचा क्लास मार्क किती आला त्या दोघांची टोटल करणार 50 upon 2, 25. ओके, दिस इज द फर्स्ट वन.
and its a frequency is a 0. Therefore, the first point is a 25 0. Next is a 30 plus 40, 70 upon 2 35, frequency is 7. 40 plus 50, 90 upon 2 45, frequency is 33. या प्रकारे सर्व पॉइंट्स तुम्हाला मिळतील ते क्लास मार्क घेतल्यानंतर 52 60 110 divided by 255, 60 plus 70 130 divided by 265, 70 plus 80, okay, and the next is 150 upon 275. Its number of student is 47 आणि या प्रकारे सर्व क्लासेस तुम्हाला इथे ते मिळतील. ओके, and now next the frequency polygon ड्रॉ करणार. फर्स्ट इज दिस ग्राफ पेज. आपल्याला ते आपण टेबल घेतलेलं आहे आपल्या माहितीसाठी. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, x dash, y dash. Okay, now scale. On x-axis 1 centimeter is equals to 10 and on y-axis 1 centimeter is equals to 10 student. Okay, आता हे क्लासेस कसं तर 0 पासून स्टार्ट नाही होत. therefore we are taking here क्रिंक लाईन पहिल्या सेंटीमीटरला घेणार. नाव द फर्स्ट, हे सर्व क्लास मार्क आहे. therefore हा क्लास किती आहे तर तो 20 to 30 आहे. त्याचा मिड इथे घेतलेला आपण. ओके, ते घेताना बघा इथे क्रिंक लाईन आहे इथे. पहिला क्लास 20 to 30. ओके, आणि त्याचा क्लास मार्क इज अ 25. या प्रकारे सर्व ते असणार आहे. फर्स्ट इज अ 25, नेक्स्ट इज 35. या प्रकारे असणार ते. पहिल्यांदा आपण हे डॉट डॉट केले ते. ओके, ऑन वाय ॲक्सिस ऑल्सो. ओके, ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10 स्टुडंट. मग इथे 10 20 या प्रकारे असणार आहे. ओके, इथे एक्स ॲक्सिस वरती रिझल्ट इन पर्सेंटेज. ऑन वाय ॲक्सिस नंबर ऑफ स्टुडंट्स. ओके, तर बघूया वन बाय वन. इथे क्लास मार्क आपण इथे घेतलेले 25 35 45. ओके, 55 65 75 85 95 and last is 100. ओके, पण 100 घेतलेले त्या ठिकाणी. फर्स्ट इज 10 20 30 40 50 60 70. ओके, तर पहिला पॉइंट बघा 25 and 0. दिस इज द फर्स्ट पॉइंट. ओके, नेक्स्ट सेकंड पॉइंट इज 35 and 7. 35 आणि इथे 7. नेक्स्ट is 45 and 33. 45 आणि इथे हा 33. पुढे 55 and 45. 55 and 45. Okay, बघा इथे 55 and 45. and next is a 65 65. ओके, दोन्ही कसे आहेत तर सेम सेम आहे त्या ठिकाणी. नेक्स्ट इज 75 47. here is a 75 आणि इकडे 47. इझी स्केल आहे ते. ओके, next is a 85 18 and this is the last one 95 and 5. okay, the last किती असणार तर 100 and 0. आपण तो इथे जॉईन करणार. now we will join all these points. okay, इथनं आपण स्टार्ट करणार, स्केलने ते जॉईन करणार. the first one, second, third, fourth, fifth, sixth, seventh and the last. This is the closed figure. Frequency polygon the closed figure. Okay, in this way if you draw this frequency polygon with the points, scale, ॲक्सिसला त्यांचं नॉमेनक्लेचर आणि या प्रकारे जर तुमची फिगर असेल तुम्हाला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन हे 3 मार्कला विचारले जाते. सर्व करेक्ट असेल यू विल गेट दी 3 मार्क्स. ओके, and in this way we have completed practice set 6.5. okay, now we will see in the next video. Till then, goodbye.